महाराष्ट्रामध्ये विकत बसला महाराष्ट्राचा माल पैसे बनणार नाहीये. ते तुम्ही ऑनलाईन जाऊन बघा, एक एक गौरी 50 रुपयापासून 200-250 रुपयापर्यंत विकली जाते. गौऱ्या मागच्या वर्षी गल्फ कंट्रीने, सौदी अरेबिया, अबुधाबी आणि दुबईने 400 कोटीच्या ऑर्डर इंडियाला दिल्यात. याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन काय असतं? हा जो बिझनेस आहे याच्यासाठी काही मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे का, आणि किती मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट जाऊ शकते? माझ्या मुताबिक पूर्ण जगात हा एकमेव असा बिझनेस आहे की ज्याच्यात भरमसाठ पैसा लागत नाही. ही पूर्ण इंडस्ट्री चालते ऍडव्हान्स पेमेंटवर. बरं, भारत आज जगातील चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे, पण जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा अजूनही फक्त 3% आसपास आहे. आपण अजून ग्लोबल ट्रेडमध्ये मागे का आहोत? एक्सपोर्ट बिझनेस खरंच किती मोठा आहे? एखादा छोटा उद्योजक, शेतकरी एक्सपोर्ट करू शकतो का? प्रॉफिट मार्जिन किती असू शकतं? या क्षेत्रात फ्रॉड किंवा रिस्क किती असते? या सगळ्या विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एंटरप्रेनर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड EIFTचे संस्थापक आणि फाउंडर करण मुथा, जे गेल्या काही वर्षात हजारो विद्यार्थ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस प्रॅक्टिकली कसा करायचा हे शिकवत आहेत. दुबई इज नेक्स्ट टू मुंबई. चांगला माल पाठवा, वाईट माल पाठवा, तो विकला जाणार आहे. दुबई हे फ्रेशर्स मार्केट नाही आहे. तिथे जर काम करायचं तर 80 to 90% जे काही तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचं पूर्ण काम आहे हे सगळं तुमच्या मोबाईल लॅपटॉपवर होतं. ना तुम्हाला पोर्टला जावं लागतं, ना फिरायला जावं लागतं, ना डॉक्युमेंटेशनला कुठे सह्या करायच्या. आता जर एखाद्याने विचार केला की मला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस चालू करायचा आहे, त्याची फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे? करण सर, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सर थोडंसं तुमच्याबद्दल समजून सांगा की तुमचं बॅकग्राऊंड काय राहिलेलं आहे आणि तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट कडे कसे काय वळालात? आज माझा काही बिझनेस बॅकग्राऊंड होता किंवा भरपूर मोठा मला पैसा ह्याच्यात भेटलेला अगदी काहीच नाही. म्हणजे मी माझी काही एखाद XYZ मी डिग्री पण घेत होतो वेगळी, जी मला त्यावेळेस गरजेची होती काही गोष्टींसाठी. पॅरलली माझा जॉबही सुरू होता. काही माझ्या आउटसोर्सिंगचे पर्सनल 3-4 कामही सुरू होते मार्केटिंगचे कंपन्यांसाठी, आणि मी ह्या व्यवसायाची सुरुवात केली. आता ह्या व्यवसायाची सुरुवात करण्याची गरज काय की आज बेसिकली मला एकच होतं की बाबा, म्हणजे एक लोकली मी जे काही डोमेस्टिक थोडंसं करत होतो की मुंबईमधनं गोष्टी आणून इथे जस्ट डिस्ट्रीब्युट करायच्या, आपण आपल्या कॉलेज लाईफ मध्ये वगैरे करतो किंवा आपल्या ओळखी वगैरे मध्ये. मग मी विचार केला की गावातले बरेचसे जण, काही एक इन्सिडेन्सेस मार्केट यार्डला पुण्यातलं असं बघितलं की पिक्चरिस्टिक नाही की लोक आणून नुकसानामध्ये भाज्या वगैरे देतात. हँडीक्राफ्ट वगैरे आहेत, लोकांकडे बनून पडलेत पण विकले जात नाही, म्हणजे कलाकृती बाहेर जात नाही. मग मी विचार केला की यार, आज आपण शिकलेली लोक आहोत आणि आज म्हणजे जे शिकलेले लोक नाहीयेत ते आज ग्लोबल बिझनेसमध्ये येतात, आणि मी विचार करतो भरपूर पैसा लागेल, इंग्लिश यावं लागेल किंवा लॉसेस झाले तर, पण मी जर या व्यवसायाची सुरुवातच केली नाही तर मला कळणार कसं? करेक्ट. मग तिथनं पहिले निर्मिती झाली आपल्या आईन्सा ग्लोबलची की इंडिव्हिज्युअल बेसिसला काही आम्ही पहिले प्रोडक्ट घेतले, आणि लिटरली प्रोडक्ट सांगतो वेगळं काय होतं. नीम सीड पावडर, मग निंबोडी आपण म्हणतो ना, ते त्याचं ऑइल, मग सिमिलर हे कावडंग झालं, ऍग्रीचे काही प्रोडक्ट झाले, डिहायड्रेटेड प्रोडक्ट झाले, हे आम्ही नुकते काही प्रोडक्ट घेतले आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला. UK मधला बाहेर होता, नेदरलँडचा होता, युरोपचा होता. सो ऑलमोस्ट मला पहिली डील क्रॅक करायला एक जवळजवळ मला वाटतं 2 ते 2.5 महिने गेले. कारण की आज आम्ही आहोत गाईड करायला बऱ्याच जणांना. मला 2015-16 मध्ये कोणी नव्हतं. सो हळूहळू आम्हाला कळालं काम होतंय. आम्ही काही कंपन्यांना अप्रोच केलं की बाबा ज्यांना माल बाहेर एक्सपोर्ट करायचा आहे, काही सपोर्ट नाहीये, आम्ही ऍज अ कन्सल्टंट म्हणून त्यांच्यासाठी काम केलं की ज्यांना एक्सपोर्ट करायचं त्यांना एक्सपोर्ट करून द्या, इम्पोर्ट करायचं इम्पोर्ट करून द्या. ऍट द एंड मला पैसाच कमवायचा. मग मी ती स्वतःची शिपमेंट पाठवू द्या का तुमची शिपमेंट पाठवून मी कमिशन चार्ज करू द्या. मग हे करता करता लक्षात आलं की यार, आज आपल्याकडे एवढी लोक फसवली जात आहेत, म्हणजे ट्रेडच्या नावाखालती, बिझनेसच्या नावाखालती, आणि लोक तिथे लाखो रुपयांनी मरतायत. करेक्ट. आय डोंट माइंड, तुम्ही लाख रुपये घ्या, त्याला मारा, पण माझं असं म्हणणं, मेलेल्याला कापून काय फायदा आहे? पॉसिबलच नाही ना. मग दॅट वॉज माय हिटिंग पॉइंट की बाबा आपण आज ह्याच्यात यावं. जे लोक म्हणतात ना, मला समाजासाठी करायचंय, मला गावासाठी करायचंय, घरच्यांसाठी करायचंय, एकदम रबिश आहे. पहिले तुम्ही स्वतः डेव्हलप व्हा, स्वतःची परिस्थिती बदला. तुमची परिस्थिती बदलली तर तुम्ही 4 जणांची ऑटोमॅटिक परिस्थिती बदलू शकतात. लोकांचं भलं करण्यामागे तुम्ही स्वतःला मागे ठेवता, हे असं मला वाटतं. बरं, इम्पोर्ट एक्सपोर्ट आता 2026 मध्ये, मागच्या 4-5 वर्षापासूनही इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्याकडे लोकांचा कल खूप जास्त वाढतोय. मला पहिल्यांदा तर समजून सांगा की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे नेमकं काय आहे हा बिझनेस? हा एकदम सोप्या भाषेत सांगायचं झाला तर हे आयात निर्यात आहे. म्हणजेच
आपल्याला ज्या गोष्टी बाहेरच्या देशात पाठवायच्या आहेत आणि बाहेरच्या देशात आपल्याला ज्या गोष्टी मागवायच्या आहेत, सोप्या भाषेत त्याला आपण आयात निर्यात म्हणतो. आपला माल परदेशात विकणं आणि परदेशातला माल आपल्याकडे आणणं, हे एकदम सोप्या म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस आपण ह्याला म्हणू शकतो. ओके, ग्रेट. पण हा जो इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस आहे, आपण पाहतो की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेस याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये सामान्य माणसांसाठी, सामान्य नागरिकांसाठी काय स्कोप आहे? नाही, हा मी म्हणेल एकदम गैरसमज आहे की हा बिझनेस फक्त पैसेवाल्यांसाठीच आहे किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज करतात. हा आधीचा काळ होता. आता सगळं ऑनलाईन केलेलं आहे. गव्हर्नमेंटने भरपूर फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे ह्या बिझनेसमध्ये सगळेजण येऊ शकतात. त्याला काहीच अवघड नाहीये. सामान्य मधला सामान्य व्यक्ती जो जॉब करतोय किंवा काही तो स्टुडंट आहे, अगदी हाऊसवाईफ असेल किंवा तो त्याची काही प्रॅक्टिस करतोय, प्रत्येक जण त्यांच्या गोष्टी सांभाळून ह्याच्यात येऊ शकतात. बिझनेस म्हणल्यावर मी एकच तिथे अपेक्षा काय करतो, जसं तुम्ही तुमच्या जॉबमध्ये एकदम डेडिकेटेड बऱ्याच वेळ असतात, बिझनेसमध्ये थोडं जास्त डेडिकेशनने वेळ देऊन काम करावं लागेल, तुमचं काम स्टेबल होऊसपर्यंत. बरोबर, जॉब पेक्षा जास्त डेडिकेशन तर बिझनेसमध्ये द्यावंच लागतं. करेक्ट. पण हा जो बिझनेस आहे याच्यासाठी काही मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे का? कितीपासून हा बिझनेस स्टार्ट करता येतो आणि किती मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट जाऊ शकते? आता हे बघा, ह्याच्यात जसं तुम्ही म्हटलं की इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे, माझ्या मुताबिक पूर्ण जगात हा एकमेव असा बिझनेस आहे की ज्याच्यात भरमसाठ पैसा लागत नाही. लागत नाही लागत. बरोबर. का तर तुम्हाला पहिले माल घेऊन ठेवायचा नाहीये, ना तो स्टॉक करायचा, ना उधारावर द्यायचा. ही पूर्ण इंडस्ट्री चालते ऍडव्हान्स पेमेंटवर. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यात तुम्हाला फक्त डिस्प्लेला प्रोडक्ट ठेवायचं. टाइप ऑफ अ ड्रॉप शिपिंग. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट घ्या, तो डिस्प्लेला ठेवा, बायरला तो आवडेल, बायर पेमेंट देईल, त्यानंतर पुढनं तुम्हाला ते परचेस करायचं. ह्याच्यात तुम्हाला खर्च कुठे येणार आहे? कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे मालासाठी पैसा नाही लागणार आहे, पण त्याच्यासाठी आज आता मी जर तुमच्याकडे काही येतो, जसं आपल्या चॅनलचं नाव आहे बोल मराठी, तुम्ही हे नाही म्हणलं ना की आज मी वैयक्तिक असं तुमच्याशी बोलतोय, आज मी गणेश सर म्हणून बोलतोय तर तुम्ही माझ्याकडे या म्हणून नाही. इथे तुम्हाला कंपनी लागणार आहे, डॉक्युमेंटेशन लागणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉमिनल जो खर्च आहे हा 15,000 ते 20,000 खर्च करावा लागणार. अगदी कमीत कमी 25,000 ते 50,000च्या भांडवलाने देखील तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात. बर, 25,000 ते 50,000 मध्ये स्टार्ट करू शकतो. आणि याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन काय असतं? कितीपर्यंत नफा लोक कमवतात? हे बघा, सर्वात फेवरेट हा माझा क्वेश्चन आहे, प्रॉफिट किती कमवतात. आता हे बऱ्याच जणांना वाटतं की जर प्रॉफिट असेल तर मी ह्याच्यात येईल. पहिली गोष्ट, जर प्रॉफिट नसतात तर गव्हर्नमेंट एवढं भरभरून सपोर्ट आणि इन्सेंटिव्ह दिले नसते. प्रॉफिट नसतात तर आज गेल्या 5 वर्षात एवढी लोक ह्याच्यात वळतात ही वळाली नसती. प्रॉफिट मार्जिन जे आजकाल बाजारात सुरू आहे ना, 100% प्रॉफिट, 200%, 500% प्रॉफिट, हा सगळा ब्लफ आहे प्रॉफिट या इंडस्ट्रीमध्ये. बट हे कसं आहे, प्रॉफिट तुम्हाला 5% पण आहे आणि प्रॉफिट तुम्हाला 200% पण आहे. टोटली डिपेंड्स तुम्ही प्रोडक्ट काय घेतायत, कुठनं सोर्स करतायत आणि कोणत्या मार्केटला पाठवतात. सो की प्रॉफिटेबल इंडस्ट्री. ओके, ग्रेट. आता मला याच्यातच पुढे जाऊन तुम्हाला विचारायचंय, तुम्ही म्हटलात की प्रोडक्टवर डिपेंड करतं की कशा प्रॉफिट आहे. तर याच्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि एका व्यक्तीने प्रोडक्ट कसा चूज करायचा? ओके, सगळ्यात सोपं म्हणजे बघा, प्रोडक्ट कोणतं चूज करायचं हे कधीच दुसऱ्याला विचारलं नाही पाहिजे. रिझन मी सांगतो. आज अगेन तुमचं बोल मराठी चॅनल आहे, जबरदस्त आहे, आणि तुम्ही म्हणतायत की अरे मी एवढं अर्न करतोय तेवढं अर्न करतोय. मी आज तुमच्या इंडस्ट्रीमध्ये लगेच अर्न करू शकतो का? मला तो एक्सपिरियन्सच नाहीये. सो आज मी जर XYZ प्रोडक्ट मध्ये काम करतोय, तुम्ही ते प्रोडक्ट घेऊन काम नाही करू शकत ना. आज माझं सोर्सिंग एक्सपिरियन्स, मार्केट सगळं वेगळं आहे. सो आज मी असं म्हणेल, इंडियाचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे, इंडियाचं जे काही आज शेतीमधलं प्रोडक्ट आहे, म्हणजे फार्म प्रोडक्ट आहे, एनी सॉर्ट ऑफ प्रोडक्ट जे की भारतामधलं आहे, ते प्रोडक्ट घेऊन तुम्ही जगात कुठे एक्सपोर्ट करा, तुम्हाला चांगली प्रॉफिटेबिलिटी आहे. कमिंग टू सेकंड क्वेश्चन, प्रोडक्ट कसं सिलेक्ट करायचं. प्रोडक्ट सिलेक्शन आणि इतर जेवढे काही टॉपिक्स आहेत आमच्याकडे, हे आज आम्ही आमच्या स्वतःच्या बिझनेसवरनं बनवलेले आहेत. सो आमच्याकडे हे असे टेक्निकल टर्म्स तर आहेच, पण एक सोप्या भाषेत जर बघायचं झालं तर मी 3 ते 4 मुद्दे प्रोडक्ट सिलेक्ट करताना कधी सांगतो. सर्वात पहिले म्हणजे ते प्रोडक्ट तुम्हाला आवडतंय का? कोणीतरी सांगितलंय त्याच्यात प्रॉफिट आहे, कोणतरी करतं म्हणून कधीच घेऊ नका. ते प्रोडक्ट तुम्हाला आवडायला पाहिजे, त्याचं नॉलेज तुमच्याकडे पाहिजे, ते प्रोडक्ट अगदी कुठेच नाही विकलं गेलं
तर तुम्ही तुमच्या शहरामध्ये किंवा लोकल ठिकाणी तुम्ही विकलं गेलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे त्याचं सोर्सिंग असं तुम्हाला पाहिजे की जेव्हा केव्हा तुम्ही अर्ध्या रात्री पण फोन केला समोरच्याला, दुसऱ्या दिवशी कंटेनर भरून रेडी पाहिजे किंवा तेवढी क्वांटिटी पाहिजे. अर्ध्या रात्री का तर लोक हसतील. तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस करतात, तुम्ही 10 ते 7 जॉब नाही करत आहे. तुम्ही जे मार्केट घेणार आहे त्याचा टाइम झोन काय हे आज आपण नाही ठरवू शकत. सकाळ दुपार संध्याकाळ नाही तर पहाटे. सो प्रोडक्ट सिलेक्ट करताना ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, ज्याच्यावरनं चांगलं प्रोडक्ट घ्या. महत्वाचं त्याच्यात काय, प्रोडक्ट पेक्षा त्याचं तुम्ही पॅकेजिंग पण लक्षात द्या आणि ब्रँडिंग क्वालिटीवर पण फोकस करा. ओके. कुठले प्रोडक्ट सध्या भारतातून एक्सपोर्ट होतात? भरपूर होतात सर. लोकांना असं वाटतं की भारतातनं फक्त ऍग्रिकल्चरच जातं, कारण की त्यांच्या समोर त्याच रील्स येतात की ऍग्रिकल्चर घ्या आणि दुबईला टाका, आणि बरेच जण तिथे मरतात. बरोबर. आता ह्याच्यात कसं आहे, तुम्ही जर बघितलं ऍग्रिकल्चर तर आहेच. ऍग्रिकल्चर म्हणजे काही फळभाज्या नाही, त्याच्यात फ्रोझन, पॅक, डिहायड्रेटेड, पेरिशेबल सगळे आयटम आले. पण त्याच्यावर चांगल्या इंडस्ट्रीज, इंजिनिअरिंग आयटम्स आहेत, हँडीक्राफ्ट आयटम आहे, टेक्सटाईल आज आपल्या भारतामध्ये आहे, ऑटोमोबाईल्स आहेत, इंजिनिअरिंग सेक्टर्स आहेत. एवढ्याच इंडस्ट्री लोकांचा त्याच्याकडे कलच नाही. आणि आमच्याकडे अशा कित्येक सक्सेस स्टोरीज की हार्डली म्हणजे 1.5-2 लाखाचं मटेरियल असेल, पार त्यांनी 50% 100% प्रॉफिटमध्ये ते प्रोडक्ट विकलेलं आहे. हे आपल्याकडे अशा भरपूर सक्सेस स्टोरी आहे. पण लोक चुकी काय करतात, सगळीकडे जो एक माहोल बघण्याचा झालाय आणि आपल्याकडे मन पण आहे, जो दिखताय वय विकताय. सो लोकांना बरेच जण हेच दाखवलं जातं की तुम्ही ऍग्रिकल्चर घ्या, दुबईला घ्या, म्हणून त्यांना दुसरं प्रोडक्टच निवडता येत नाही. आज एक छोटंसं मी उदाहरण देईल, मुलतानी मित्ती सर. आज Amazon.co.uk लंडनच्या अमेझॉन वेबसाईटला ओपन करा. मुलतानी मिट्टी जे मोनोपॉलिस्टिक प्रोडक्ट आहे, भारतामध्ये 80% अवेलेबल आहे, 20% पाकिस्तानमध्ये आहे. आज हे प्रोडक्ट आपल्याकडे जर बघितलं 80 रुपयापासून 150-200 रुपये किलोला भेटतंय. हे प्रोडक्ट बघा 600 रुपयापासून 2000 रुपये किलोला एक्सपोर्ट जात आहे. क्वांटिटी किती जाते, 100 किलो, 200 किलो, 1-2 टन, त्याच्यावर क्वांटिटी जात नाही. पण लोक हे प्रोडक्ट बघत नाही. बरोबर. असं सो असे अजून काय काय प्रोडक्ट्स आहेत जे जातात बाहेर? भरपूर आहे. मुलतानी मिट्टी आहे, त्यानंतर गवऱ्या आहेत. गवऱ्या लिटरली तुम्ही हे म्हणजे आजही गुगल तुम्ही करू शकतात. तुम्ही काउडंग केक एवढंच टाका. मागच्या वर्षी गल्फ कंट्रीने, सौदी अरेबिया, अबुधाबी आणि दुबईने 400 कोटीच्या ऑर्डर मार्च 2025ला इंडियाला दिल्यात. टाइम्स ऑफ इंडिया किंवा कोणते न्यूजपेपर काढून बघा, गवऱ्या दिल्यात. बारामतीमध्ये किसान विकास केंद्र KVK जे आहेत, त्या ह्या गवऱ्यांपासून पणत्या बनवतात आणि एक्सपोर्ट करतात. आता ह्या गवऱ्या एक्सपोर्ट करणारे आपल्याकडे सक्सेस स्टोरीज आहे. आपण गवऱ्यासाठी पैसे कधी देतो, होळीसाठी पैसे देतो. पण विचार करा, आज हे गवऱ्या जे आहेत आज हवन सामग्रीसाठी वापरतात, नवीन बाळ जन्माला आलं धूर देण्यासाठी वापरतात, घरात शुद्धीकरणासाठी वापरतात, पॉझिटिव्हिटीसाठी वापरतात, डास पळण्यासाठी वापरतात. भरपूर काही गोष्टी हे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघा. एक गौरी 50 रुपयापासून 200-250 रुपयापर्यंत विकली जाते. आता तिला काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नाही, जस्ट त्याला पॅकेजिंग ब्रँडिंग चांगलं करायचं. मग असे हँडीक्राफ्ट प्रोडक्ट आहेत, मेटल प्रोडक्ट्स आहेत, कॉपर प्रोडक्ट आहेत, छोट्या मध्ये जायचं तर असे भरपूर काही प्रोडक्ट आहेत. बरोबर. ग्रेट. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे, भरपूर जास्त. मराठीमध्ये एक मन आहे, बोलणाऱ्याची माती विकली जाते. तुम्हाला फक्त बोलता आलं पाहिजे. तसंच या इंडस्ट्रीमध्ये आहे. तुम्हाला फक्त द्यायचं असेल, काम करता यायचं असेल तर नक्कीच इंडस्ट्री ओपन आहे. आज आता एक त्याच्यात मी छोटा विषय म्हणेल. आज आता तुम्ही मार्केटमध्ये जावा, म्हणजे एक मी नवीन क्रेज बघितलं, कदाचित सगळ्यांनी बघितलं असेल. एक नवीन मुलींचा बँड घालण्याचा एक प्रकार आला, ज्याला मोठ्या रील्स खूप जास्त व्हायरल रॅबिट सारखं आहे, म्हणजे हे दाबायचं की ते शेंडीवर होतं. हे प्रोडक्ट सर कितीच आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करा. बल्कमध्ये तुम्ही मागवतात 10 ते 20 रुपयाला प्रोडक्ट हे भेटतं होलसेल प्राइस मध्ये. आज कितीला विकतात? 150-200 रुपये, कमीत कमी 150 ते 200, आणि लोक घेत आहेत का तर ते दाखवलं जातंय आणि त्याला विकलं जातंय ना. म्हणजे आज मला माझ्या शाळेत माझ्या एक मॅडम होत्या, तर त्या मला म्हणायचे की सेल्स मार्केटिंग आपला फेवरेट विषय. सो ते अगदी म्हणायचे की ह्याला फाटकी चड्डी जरी दिली तरी हा विकू नये. मग हे तुमच्या हातात कला आहे की तुम्ही काय प्रोडक्ट घेतायत आणि राईट मार्केटमध्ये विकतायत का नाही. तर त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं. राईट मार्केटमध्ये. मला पुढचं बोलला तुम्हाला हेच विचारायचं आहे की मार्केट कसं ओळखायचं, की माझ्या प्रोडक्टसाठी कुठल्या मार्केटमध्ये मी अप्रोच केलं पाहिजे. आता एकंदरीत तुमच्याबद्दल ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मला जाणवलं की तुम्ही म्हणता की तुम्ही डायरेक्टली जे दुबई वगैरे आहे तिथे नाही गेलं पाहिजे. तर याच्या मागचं रिझन काय आहे आणि कशी कंट्री सिलेक्ट केली पाहिजे? हे बघा,
पहिला प्रश्न जो आहे त्याच्यावर मी येतो की मार्केट कसं सिलेक्ट करायचं. मी हे नाही म्हणत दुबईला एक्सपोर्ट नका करू. दुबई हे फ्रॉड मार्केट नाही. फ्रॉड असतं तर सर काल बंद झालं असतं 1 वर्ष आधी, 4 वर्ष आधी. लोक 10 वर्ष म्हणतात फ्रॉड मार्केट, अजूनही कसं सुरू आहे. बरोबर. का तर फ्रॉड मार्केट नाहीये. दुबई हे फ्रेशर्स मार्केट नाहीये. तिथे जर काम करायचंय तर तिथे फर्स्ट टाइम फ्रेशर एक्सपोर्टरनी काम करताना त्याला राईट गायडन्स पाहिजे आणि बरोबर चांगल्या व्यक्तीबरोबर काम करायला पाहिजे. फ्रॉड करणारे कोण लोक आहेत? आपलेच लोक आहेत. इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी. शेख क्राऊड फ्रॉड नाही करत. आज आमचं स्वतःचं दुबई, इराण, टर्की, व्हिएतनाम मध्ये सेटअप आहे. कंटिन्यूस आमचं येणं जाणं असतं. मल्टी कंट्रीज मध्ये ट्रेड चालतं. सो दुबई जर तुम्ही घेताय ना तर दुबईमध्ये ऍग्रिकल्चर हे ऍडव्हान्सवर विकलंच जाणार नाही. तुम्हाला जेवढी घरातली पोती असतील कमी करावी लागणार आणि किती पैसा होता तुम्ही काम होणार नाहीये. पण आता तुम्ही म्हणतात मार्केट कसं सिलेक्ट करायचं. दुबई काय घेतात दाखवलं जात आहे. माझ्यासाठी दुबई इज नेक्स्ट टू मुंबई. चांगला माल पाठवा, वाईट माल पाठवा, ऍग्रिकल्चर तो विकला जाणार आहे. आता ह्याच्यात राहिला प्रश्न मार्केट कसं सिलेक्ट करायचं. सर किती टूल्स आहेत. म्हणजे एक गव्हर्नमेंटची एक छोटी वेबसाईट सांगतो, ऑल टाइम फेवरेट आहे, www.trademap.org. काही करायचं नाही. प्रोडक्टसाठी इंग्लिश येणं गरजेचं नाहीये. त्याचा HSN कोड गुगलवरनं शोधा. ट्रेड मॅपला जाऊन लॉग इन करा. 0 रुपये चार्जेस आहेत. हे लॉग इन करा, एक्सपोर्टवर क्लिक करा आणि ट्रेड इंडिकेटर्सवर क्लिक करा. तुमचं प्रोडक्ट भारतातनं कोणत्या कंट्रीला जातंय, ऍव्हरेज किती क्वांटिटी वर्षभरात गेलंय आणि ऍव्हरेज काय प्राइसला गेलंय, हा सगळा डेटा अवेलेबल आहे. सगळ्याचा सगळा. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं झालं, टर्मरिक 091030 हे माझं पण प्रोडक्ट आहे. हा HSN कोड त्याच्यावर टाकला, सगळे डिटेल्स येतात की 70% जगाला हळद आपण पोहोचवतोय आणि त्यातल्या त्यात ह्या सगळ्या ऍव्हरेज क्वांटिटीज आहेत आणि हे मार्केट आहे. आता लोकांना माहितच नाही, नेदरलँडला पण जाते, युरोपला जाते, त्याच्याच बरोबर USA ला जाते, नेपाळला जाते. लोक एकच काय, हळद घेतली तरी दुबईला विकू, मशिनरी घेतली तरी दुबईला विकू. का दुबईला विकायचं? दुबईचं पॉप्युलेशन लिटरली पुण्यापेक्षा कमी आहे आणि हे कोणच विचार नाही करत. मग जर तिथे कन्झम्पशनच छोटं आहे आणि तुम्ही जर तिथे एवढं माल पाठवतात, का लोक घेतील? करेक्ट. हीच केस आहे. सो मार्केट सिलेक्शन पण चांगलं आहे की भरपूर गव्हर्नमेंट वेबसाईट्स आहे, भरपूर प्रायव्हेट वेबसाईट्स आहेत जिथे जस्ट यू एंटर युअर प्रोडक्ट किंवा HSN कोड, तुमचं प्रोडक्ट भारतातनं कुठे जातंय त्याची अख्खी यादी होऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता जर एखाद्याने विचार केला की मला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस चालू करायचा आहे, त्याची फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे आणि काय काय गोष्टी त्याला कराव्या लागतील या प्रवासामध्ये? थोडक्यात सांगायचं झालं तर जिद्द पाहिजे. बिझनेस हा 1 नाईट गेम नाहीये. बरोबर आहे की तुम्ही आले आणि सुरू झालं. करेक्ट. मी असं वैयक्तिक ऐकलंय आणि मी लोकांना सजेस्ट करतो, 999 days 3 वर्ष ह्याच्यात फायदा असू द्या नुकसान असू द्या तुम्हाला बिझनेसमध्ये थांबायचं. एक शिपमेंट जाणं त्याला मी छंद म्हणतो. त्याला तो एक्सपोर्टर इम्पोर्टर नाही, जो वर्षभर काम करतो तो ह्याच्यात घडू शकतो. सो आता ह्याच्यात ज्यांना यायचंय सगळ्यात पहिले पेशन्स आणि एक मानसिकता ठेवा की नाही उद्या काही झालं तरी मला काम करायचंच आहे. लोक काय करतात, थोडंसं नैराश्याने बॅकफुटला येतात. सो पहिल्यात तर सगळ्यात जास्त पेशन्स, धाडस पाहिजे. मी असं म्हणतो बिझनेस प्रत्येकासाठी नाही, प्रत्येक जण बिझनेससाठी नाही. आता हे जेव्हा तुम्ही काम करतात, राहतं हातातलं काम काही सोडू नका. एक प्रोप्रायटरशिप कंपनी काढा, 3-3.5 हजाराचा खर्च आहे. त्याच्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन आपल्याकडे येऊन जातं. एकदा तुमची कंपनी फॉर्म झाली, चांगलं प्रोडक्ट घ्या, मार्केट चांगलं शोधा आणि बाहेरची कम्युनिकेशन स्टार्ट करा. हे करता करता सोशल मीडियाला तुमचं फक्त जे काही प्रेझेन्स आहे ते डेव्हलप करा. वेबसाईट स्वतः तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बनवा. हे सगळं करा. जेव्हा पहिली शिपमेंट जाणार आहे 2 गोष्टी लागतील. एक आहे गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन, ज्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, जी गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्याचं रजिस्ट्रेशन घ्या. पोर्ट रजिस्ट्रेशन, ज्या पोर्टवरनं तुम्ही एक्सपोर्ट करणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन करा. ह्यांचा खर्च 10 ते 12 हजार येतो. हे एवढंच तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला 80 to 90% जे काही तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीचं पूर्ण काम आहे हे सगळं तुमच्या मोबाईल लॅपटॉपवर होतं. ना तुम्हाला पोर्टला जावं लागतं, ना फिरायला जावं लागतं, ना डॉक्युमेंटेशनला कुठे सह्या करायच्या. हे सगळं तुमचं सीट अँड वर्क आहे. जेवढं केवढं ऍज अ एक्सपोर्टर काम आहे हे फक्त चांगलं प्रोडक्ट, चांगलं मार्केट आणि चांगला बाहेर, या 3च गोष्टी काम करायच्यात. बाकी जेवढं केवढं काम आहे ना हे सगळं आउटसोर्स केलं जातं. सो ह्या 3 पॅरामीटर्सवर फोकस करून तुम्हाला सोप्या पद्धतीत काम करायचं आहे. पण ह्या 3 गोष्टी सोडून तुम्हाला काहीच लागणार नाहीये. ओके, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की 10 ते 15 हजार फक्त इन्व्हेस्टमेंट मध्येही काम करू शकतो. 100%. जे तुम्ही आता मला काउंट करून दाखवलं ते हार्डली 15-20 हजाराच्या आसपासच इन्व्हेस्टमेंट ती लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही डॉक्युमेंट सांगितले, मला त्याला जोडून काही सांगा की अजून काय काय डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटचे लागतात जे हा बिझनेस चालू करण्यासाठी महत्वाचे असतात. काहीच नाही. सगळ्यात पहिले कंपनी फॉर्म करा, प्रोप्रायटरशिप जे उद्यम आधारवरती आपण GST, त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन. आता याच्यात एकच IEC कोड आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन. त्या एका लायसनवर तुम्ही सगळे प्रोडक्ट एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकतात. सगळे प्रोडक्ट, सगळे. येस.
अदर दॅन रेस्ट्रिक्टेड. माझ्याकडे काही काही असे येतात, सर चंदन बी भेजणार, मग मला सोनं पण इम्पोर्ट करायचं. नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली विचार करा. पिक्चर बघून काहीतरी घेऊन माझ्याकडे येऊ नका. सो सगळे प्रोडक्ट विच आर लिगली अलाउड टू एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया, लिगली अलाउड टू इम्पोर्ट फ्रॉम इंडिया, त्या एका लायसनवर सगळे गुड्स एक्सपोर्ट इम्पोर्ट करा. कंपनी झाली, डिजिटल प्रेझेन्स करा. ते झाल्यावर एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणजे काय, गव्हर्नमेंटने काय केलं, प्रत्येक इंडस्ट्रीसाठी एक बॉडी बनवलेली आहे ज्याला आपण म्हणतो EPC, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. अगदी तुमचं प्रोडक्ट काही असू दे, म्हणजे तुम्ही जर टाकला तर जसं माझ्यासमोर माईक आहे, एवढं मी गुगलला टाकलं माईक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, लगेच त्याची बॉडी मला येऊन जाईल. सो ती बॉडी का गव्हर्नमेंट रजिस्टर करायला सांगतो की आज हा एकमेव बिझनेस आहे ज्याच्यात तुम्ही आज बिझनेस करतायत आणि तुम्ही करतायत, बाहेरनं फॉरेन करन्सी मागवतात, म्हणून एक्सपोर्ट केल्याबद्दल गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ह देत आहे. सो त्यामुळे गव्हर्नमेंट काय म्हणतं, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचं तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या, जेणेकरून गव्हर्नमेंटचे बेनिफिट तुम्ही क्लेम करू शकता. अगदी तुम्हाला उद्या सप्लायर पाहिजे, बायर पाहिजे, आम्ही वेगवेगळे एक्सपोज आणि एक्झिबिशन ठेवतोय, येण्या जाण्यासाठी काही तुम्हाला खर्च लागतोय, नॉमिनल काही क्लेमसाठी, हा सगळा गव्हर्नमेंट EPC मार्फत देतोय. लोकांना फायदेच माहित नाही. त्यांना एकच आहे की गव्हर्नमेंट म्हणल्यावर पैसे चारावे लागतील, थांबावं लागेल, बेनिफिट भेटणार नाही, ह्याच्यात काही नाही. आणि त्यानंतर पोर्ट रजिस्ट्रेशन, म्हणजे आज इंडियामधला सगळ्यात भारतामधला जो बिझीएस्ट पोर्ट आहे तो आहे JNPA, मुंबईचा पोर्ट. आता तिथनं एक्सपोर्ट करा, यू नीड अ रजिस्ट्रेशन. नाशिक ICD आहे, नागपूर ICD आहे, गुजरातमध्ये मुंद्रा हजिरा आहे, चेन्नईमध्ये चेन्नई पोर्ट आहे. तुम्ही कुठनं एक्सपोर्ट करा, तुम्हाला एक्सपोर्टचं पोर्ट रजिस्ट्रेशन करावं लागणार. का तर उद्या तुम्ही जर काही चुकीचा माल पाठवला, मागवला, हाऊ टू ट्रेस यू. सो इट इज टाइप ऑफ अ KYC फक्त हे आहे जे तुम्हाला करावं लागेल. या 3 गोष्टी पलीकडे तुम्हाला काहीच लागणार. पोर्ट रजिस्ट्रेशनला खर्च किती होतो? पोर्ट रजिस्ट्रेशन 8 ते 10 हजार, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल 8-10 हजार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच खर्च याच्यात नाहीये. आणि कंपनी फॉर्मेशनला तुम्हाला 3 ते 3.5 हजार, तेही तुम्ही स्वतः करायला गेले तर 1,5-2 हजारात होईल. कन्सल्टंट नॉर्मल 1-1.5 हजार रुपये वर घेणारच आहे. असं बरोबर. तुम्ही आता म्हटलात की गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देखील देतं, तर कुठल्या प्रकारचे बेनिफिट गव्हर्नमेंट कडून आपल्याला मिळू शकतात? एक तर मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ह्या पॉइंटला लागत, लोकांचा हा गैरसमज आहे की इन्सेंटिव्ह आणि सबसिडी हे दोन्ही एक आहे. नाही. सबसिडी म्हणजे काय, तुम्ही आज 10 लाखाचा प्रोजेक्ट टाका, त्यातनं 20% म्हणजे 2 लाख तुमचेच पैसे तुम्हाला येतील. इथे गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुमच्याकडे ऍडव्हान्स पेमेंट आलं, 10 लाखाचा माल तुम्ही पाठवला, तुमच्या प्रोडक्टला जे काही उदाहरण 5% इन्सेंटिव्ह असेल, 50,000 गव्हर्नमेंट तुम्हाला देतं. का तर तुम्ही एक्सपोर्ट केलंय आणि भारतात तुम्ही फॉरेन करन्सी आणतात, जेणेकरून GDP NDP ग्रो होते. सगळ्यात बेस्ट 2 तुम्हाला सांगतो जे प्रत्येक एक्सपोर्टरला हे इन्सेंटिव्ह भेटतात, फक्त एक्सपोर्टरसाठी गव्हर्नमेंटने दिलं. सो पहिलं आहे रोड टेप, RODTEP, आणि दुसरं आहे ड्युटी ड्रॉबॅक. हे 2 गव्हर्नमेंट बेनिफिट्स तुम्हाला गव्हर्नमेंट देतं तुमच्या प्रोडक्टला, जे अगदी 1.5-2% पासून 22% तुम्हाला देतं. आता अख्ख्या जगात अशी कोणती इंडस्ट्री आहे का, तुम्ही व्यवसाय करा आणि गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देणार? इथे एक्सपोर्ट केलं, विदिन 30 दिवसाच्या आत हे बेनिफिट तुम्हाला भेटतात. एजंटची गरज नाहीये, कुठे अप्लाय करायला जायचं नाही, काहीच करायचं नाही. पोर्ट रजिस्ट्रेशनच्या वेळी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स देतात, तुमचे बँक डिटेल्स आणि सगळ्या गोष्टी, हे त्याचमुळे तुम्हाला डायरेक्ट रिफ्लेक्ट होऊन जातात. थर्ड पार्टी कोणीच मध्ये नाही, सगळं ऑनलाईन गव्हर्नमेंटने केलेलं आहे. ओके. सो हे बेनिफिट्स कशाचे आहेत नेमके? हे तुम्ही एक्सपोर्ट करताय त्यासाठी. म्हणजे आज आता तुम्ही हा माईक जर इम्पोर्ट करताय, तुम्ही रुपीज मध्ये पेमेंट नाही करणार आहे, कारण की हे बरंचसं मटेरियल चायनावरनं येतं. सो मला रुपीज वरनं डॉलर परचेस करावं लागेल, मग चायनाला डॉलर जाणार आणि मग मला माझं मटेरियल येणार. मग तुम्ही भारतातली फॉरेन करन्सी बाहेर पाठवतात ना. पण आता विचार करा, हाच माईक मला जर पकडा युरोपला एक्सपोर्ट करायचा असेल तर मी काय करणार आहे, समोरचा रुपीज नाही देणार, समोरचा पाठवताना डॉलर भारतात देणार. आणि त्यामुळे बेसिकली मी भारतात फॉरेन करन्सी आणतोय, त्यासाठी गव्हर्नमेंट हे मला बेनिफिट देतं. आणि त्याचमुळे गव्हर्नमेंटने गेल्या 15 ते 20 वर्षात एवढा भर दिलेला आहे, म्हणजे आज तुम्हाला नाहीच्या बरोबर इंटरेस्ट फ्री तुम्हाला आज लोन देतात, अगदी 4 आणि 5%. नवीन एक्सपोर्टर्ससाठी गव्हर्नमेंट स्वतः लोन प्रोव्हाइड करते 10 ते 20 लाखांपर्यंत. हे गव्हर्नमेंट बेनिफिट्स तुम्हाला दिलेले आहेत. भरपूर काही स्कीम्स गव्हर्नमेंटने डेव्हलप केलेल्या आहेत. आपल्याला 1-2च माहिती आहे, स्टार्टअप इंडिया आणि मेकअप इंडिया. पण ह्या बाकीच्या स्कीम्सचं काय, म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा माझ्याकडे पहिली एक टर्मरिकची ऑर्डर होती, रशियामधली कंपनी, आजही आम्ही त्यांच्यावर काम करतो, फिमेल एंटरप्रिनर आहे. पण आज तिला मी बेसिकली प्राइस देण्याआधी तिला पूर्णपणे नांदेड असेल, सांगली असेल, साऊथ असेल, तिला माझ्या आधी तिथले रेट्स माहिती. का तर मी ह्या इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो टर्मरिकच्या साठी. ही 2019-20 गोष्ट आहे. आणि तिचं काय म्हणणं, करायचंय, मी ऍडव्हान्स पेमेंट द्यायला तयार आहे, पण रेट मला कॉस्ट टू कॉस्ट लागेल. मी ऍग्री केलं सर. काय ऍग्री केलं माहितीये,
काय रिझन असावं? एक तर ऍडव्हान्स पैसा भेटतोय, मला बरोबर. माझं काही लावायचं नाही, बरोबर. आणि टर्मरिकवर 5% मला इन्सेंटिव्ह होता. आता टर्मरिकची एक शिपमेंट व्हॅल्यू जी जाते ती कमीत कमी 25 लाखापासून 40 लाखावर जाते. डिपेंड आपण काय तुम्ही क्वांटिटी देतात आणि काय कंटेनर साईज देतात आणि काय क्वालिटी देतात. आजही 30-30, 40-40 लाखाचा माल जातोय, 3 ते 5% इन्सेंटिव्ह आजही आम्हाला भेटतात. सो हे लोक विचार नाही करत. लोक काय म्हणतात, मला जास्त प्रॉफिट भेटायला पाहिजे. पहिले काम तर सुरू करा. तुम्ही काम सुरू नाही करत आणि विचार करतात, म्हणजे माझ्यासाठी ती म्हणे शेख चिली, म्हणजे स्वप्नातच फक्त बिझनेसमॅन व्हायचंय, प्रॉफिट असला तरी आले आणि नसेल तर काय, मग आयुष्यभर नोकरी करणार आहे असा. ग्रेट. आता आपला पॉडकास्ट पाहणारे खूप सारे लोक असे असतील की जे शहरामध्ये नाही आहेत, पुणे मुंबईमध्ये नाही आहेत, गावाकडून पाहतायत. बरोबर. तर त्यांच्यासाठी काय संधी या व्यवसायामध्ये उपलब्ध आहेत? मी एवढं सांगेल, हे बघा, हा असा व्यवसाय आहे ना, जगातला कानाकोपऱ्यापासून माणूस बसून करू शकतो. आज माझ्याकडे असं नाही बिझनेस इन्क्युबेशन मध्ये, EIFT मध्ये, की फक्त माझ्याकडे पुण्या मुंबईचा क्राऊड आहे. अगदी गावातला क्राऊड आहे, महाराष्ट्रामधलं कानाकोपऱ्यातलं क्राऊड आहे, भारतातला क्राऊड आहे आणि भारताबाहेरचा पण क्राऊड आहे. त्याचमुळे आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा 2 बिझनेस इन्क्युबेशनच्या पद्धती ठेवल्यात, की जिथे तुम्ही आमच्या बरोबर जोडून डायरेक्ट काम करू शकता. ह्या लोकांना काय संधी आहे, तुम्ही गावात आहात तर तुमच्या अवतीभोवती बघा किती प्रोडक्ट आहे. तुम्ही एखाद्या एजंटला ते प्रोडक्ट देतायत, ते एजंट पुण्या मुंबईच्या मार्केटमध्ये आणून विकताय, उधारं होतात आणि शेवटी पैसे नाही तुम्हाला भेटत आहे. मग आज एवढं करण्यापेक्षा आज लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा तरुणांनी काय केलं, गावाकडे वळाले, शेतीसाठी, नवीन टेक्नॉलॉजीसाठी वळाले. मग नंतर का करायचं? कल करे सो आज कर, आज कर सो अभी. आत्ता सुरुवात करा ना. जास्त मेहनत घ्यावी लागेल, झोप कमी होईल, तुमचं जे काही सोशलायझिंग आहे ते कमी होईल. ह्याच्यात वेळ द्या. कमीत कमी मी तुम्हाला सांगतो, एकदम मिनिमम टाइम, जास्त नाही, 5 ते 6 महिन्यात तुम्ही स्वतः बिझनेसमध्ये ऑटोमॅटिक येतात. करेक्ट. आणि राहतं काम तुम्हाला काही बंद नाही करायचं. करेक्ट. आणि ना मी ते स्वतः कधी सांगतो की राहतं तुमचं जॉब, बिझनेस, स्टडी किंवा हातातलं काही काम बंद करण्याची गरज नाही. दिवसाला फक्त तुम्हाला 2 ते 3 तास वेळ ह्याच्यात द्यायचा आहे. एवढा वेळ देऊन तुम्ही सक्सेसफुली ह्याच्यात काम करू शकता. 2 ते 3 तासामध्ये बिझनेस सेट होईल पूर्ण डेली. का? तर मी मागाशी सांगितलं 3 पॅरामीटर्स आहेत, चांगलं प्रोडक्ट, मार्केट आणि बायर. आता 2 ते 3 तास वेळ फक्त कुठे तुम्हाला द्यायचा आहे, चांगले बायर शोधायचे आणि चांगलं मार्केट शोधायचं. अजून काय काम राहणार आहे तुम्हाला? राहिला डॉक्युमेंटेशनचा प्रश्न, कस्टम हाऊस एजंट करतो. कोटेशन, कस्टम हाऊस एजंट देतो. बँकिंग, बँकवाला करतो. क्लिअरन्सचं काम कस्टम्स वाले आणि CA चे काम करतात. रिस्क मॅनेजमेंट त्याच्या अगेन बॉडीज आहे. पेमेंट बँक वाले करतात. ह्याच्या पलीकडे काम काय राहतं? बाकीचे प्रोसेस, सपोज मी एक वेंडर पाहिला की जिथून मला काही गुड्स मी घेतोय, राईट, सो ते प्रोसेस सगळी जी असेल त्या करायला ते पाहायलाही टाइम लागेल. नाही, तुम्ही मी इंटरप्ट करतो, सॉरी तुम्हाला, पण तुम्ही विचार करा, मला जसं आता हा फ्लॅग घ्यायचा, ठीक आहे, ह्याचा मॅन्युफॅक्चरर मी शोधलाय. आता जेव्हा मी ह्याचा मॅन्युफॅक्चरर शोधतोय तर असं नाही ना मी एकाकडेच गेलो, मल्टिपल लोकांकडे मी गेलो. 100%. जसं आज तुम्ही आज मला इन्व्हाइट केलं, माझ्यासारखे 100 जण आहे, मीच का? काहीतरी वेगळं. बरोबर. सो मी जेव्हा ह्याचा सप्लायर शोधतोय तर मी एक नाही शोधत आहे, सप्लायर फाइंडिंगचे पण आमचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. सो तुम्ही चांगला सप्लायर शोधला, एकदा तुम्ही त्याच्याशी XYZ अग्रीमेंट केली किंवा तुम्हाला ती क्वालिटी कळाली की बाहेर ह्या मार्केटला ही क्वालिटी लागते, एकदा तुम्ही सप्लायर फायनल केलं, देर इज स्मॉल अग्रीमेंट प्रोसेस की मला हे क्वालिटी ऑफ गुड्स पाहिजे आणि मला अशा गोष्टी तुमच्याकडनं सर्टिफिकेट म्हणा, इन्स्पेक्शनच्या स्वरूपात पाहिजे. ऑर्डर आली, तुम्ही त्याला पास केली, सिम्पल आहे. आणि पास करताना तुम्ही पाहिजे त्यावेळेस भरायला जेव्हा माल जाणार आहे तेव्हा तुम्ही पाहिजे जाऊ शकतात, पण 10 वेळा तुम्हाला जाण्याची गरज नाही. आणि एकदा लॉंग टर्म रिलेशन बिल्ड झालंय तर मला नाही वाटत की परत जाण्याची आवश्यकता पडत असेल. त्याला आपण म्हणतो MOU अग्रीमेंट होते किंवा नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट होते. म्हणजे आजही जेवढं बऱ्याच जणांना मी भेटतो त्यातले काही एक मध्यमवर्गीय किंवा छोटा व्यवसाय घेऊन बसलेले आहेत, त्यांची सिंपल मेंटॅलिटी तुम्हाला सांगतो, हे प्रोडक्ट आहे, आम्ही आतापर्यंत हे करत आलो, हे तुम्ही घ्या पुढे विका. म्हणजे आजही आम्ही मशिनरी एक्सपोर्ट करतोय. माझा जो वेंडर आहे 2016 पासून आहे, त्याच्यावर सिंपल अग्रीमेंट काय बाबा, तो इंडियामध्ये विकतोय आणि आज बाहेर मी एक्सपोर्ट करणार. आता स्टेज अशी की त्याच्याबरोबर 5-5 वर्षाच्या रिन्युअल अग्रीमेंट्स आहे, त्याच्याकडे डायरेक्टली काही एन्क्वायरी येतात, बट ड्यू टू NDA त्याच्याही एन्क्वायरीज माझ्याकडे फिरतात. मग आज आम्ही टेक्सटाईल एक्सपोर्ट करतो, आमच्याकडे 3 मॅन्युफॅक्चरांचा टायअप आहे. काहीच नाही, सगळ्यात बेस्ट हा एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल, सुरत अहमदाबादला जावा, एवढे मोठमोठे बिझनेस घेऊन बसले, भैया इधर 50-100 रुपये कम करके पैसा दे दो
और माल लेके जाओ, एक्सपोर्ट में हमें नाही पडणार. आणि त्यांची जी पुढची जनरेशन येते ती लाखो रुपये आज एक्सपोर्टच्या नावाखाली फक्त पैसे बर्न करते. आणि हे मी आज लाईव्ह सांगू शकतो, हे तुम्ही जाऊन एक्सपिरियन्स करा. एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ना, जे टेक्सटाईलच्या, केमिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, तुम्हाला काय पाहिजे सांगा, इथे पैसे द्या आणि घेऊन जा. आम्हाला एक्सपोर्ट मध्ये इंटरेस्ट नाही, तेवढा आमच्याकडे वेळ पण नाही. आम्ही आमचा धंदा इथे गल्ल्यावर घेऊन बसलेलो. हे लोक का घाबरतात एक्सपोर्ट करायला? दोन गोष्टी. महाराष्ट्रामध्ये मी जो क्राऊड बघतोय ना, हे वाईट वाटण्यासारखं आहे, कदाचित हे बोललेलं बऱ्याच जणांना आवडणार नाही. आपल्याकडे जे लोक आहेत ना, हे भरपूर ओव्हरथिंक करतात, भरपूर घाबरून या व्यवसायात येतात. आज ऑलमोस्ट मी 13 कंट्रीज सर फिरलेलो आणि इंडियामध्ये भरपूर ठिकाणी फिरलोय. गुजरातमध्ये हेच तुम्ही जाऊन बघा बरं. तो काय म्हणेल डायरेक्टली, घरात त्याच्या पैसे असू द्या नसू द्या, तो कुठनंही जुगाड करून 5-10 लाख रुपये टाकेल आणि बिझनेस चालू करेल. चालेल नाही चालेल, प्रॉफिट अँड लॉस आर पार्ट ऑफ अ बिझनेस. तुम्ही पहिलेच म्हणता असा सर कोणाचा व्यवसाय आहे का की प्रॉफिटच होणार आहे? आज तुम्ही एवढा मोठा कारभार घेऊन बसलाय सर, काही सिच्युएशन आली नाही का नुकसान झालं नाही होतच. आणि नुकसान मी आज काय म्हणतो, तो वेळेच्या प्रभावी होऊ शकतो की पैशांच्या अभावी होऊ शकतो. पण आपल्याकडचे जे लोक आहेत ना, हे विचार करणार आहेत. गुजरातचे जे लोक आहेत ना, ते काय म्हणतात, आम्ही एवढा सेटअप घेऊन बसलेलो, आम्हाला एवढंच करायचं, आउट ऑफ बॉक्सने जाते. पण जी पुढची जनरेशन आहे ती धाडस करून पुढे जाते. पण ते काय, जर तुम्हाला रॉंग डायरेक्ट, म्हणजे आज नुसतं मी 24 तास पळतोय, पण मी जर चुकीच्या डायरेक्शनने जर पळत असेल, मी कसं माझ्याकडे लक्ष्याकडे पोहोचेल? म्हणजे आज माझ्याकडे बिझनेस इन्क्युबेशन मध्ये मला कधी वाईटही वाटतं आणि कौतुकही वाटतं त्या लोकांचं. अगदी ह्या लोकांनी ना चुकीच्या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये 25,000, 50,000, 1-2 लाख रुपये घालवलेले. पण माझ्याकडे अशा सक्सेस स्टोरीज EFT आपल्या युट्यूब चॅनलला दिसतील की तिथे माझ्याकडे अगदी 7 दिवस, 15 दिवस, 25 दिवसात त्यांनी एक्सपोर्ट जर्नी स्टार्ट केलेली. म्हणजे जे बाहेर 1-2 लाख मध्ये सर्व्हिस भेटतात, ते हार्डली 20-25% कॉस्ट मध्ये आमच्याकडे भेटलेले आहेत. आणि नंतर लोकांना रिअलाइज झालंय की आपण चुकीच्या ठिकाणी एवढे 6 महिने, वर्षभर वेळ घालवला. काही जण असे आहेत की चुकीच्या ठिकाणीच एक्सपिरियन्स आला, इंडस्ट्री सोडून देत आहे. तुम्ही जर बिझनेस करायचा आहे, तुम्हाला तेवढं पेशन्सली कंटिन्यूस जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तुम्हाला पळावं लागणार आहे. करेक्ट. मला सांगा की जर एखाद्याला बिझनेस स्टार्ट करायचा म्हटला तर त्याला किती टाइम फ्रेम लागू शकतो बरं? किती दिवस त्याला लागू शकतात सेटअप करण्यासाठी? हे बघा, जर मी तुम्हाला जसं सांगितलं, एक्सपोर्ट मध्ये शिपमेंट करणं किंवा इम्पोर्ट मध्ये शिपमेंट मागवणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये. पण मी आज काय डिफाइन करतो की आज वर्षभरात किमान प्रत्येक महिन्याला 1 ते 2 शिपमेंट तुमच्या व्हायला पाहिजे. आज एखादी शिपमेंट करणं म्हणजे हार्डली, आम्ही स्वतः अश्युरन्स देतो सर की तुम्ही आमच्या बरोबर काम करा, दिलेल्या मेथड्सवर, मी दिलेल्या गोष्टींवर तुम्ही काम करा, 1.5 ते 2 महिन्याच्या आत तुमच्या शिपमेंट्स आपण सुरू करून घेऊ. लेट इट बी एक्सपोर्ट और इम्पोर्ट. काहीच नाही झालं, आज पूर्ण भारतात आपली एकमेव EFT अशी इन्स्टिट्यूट आहे जिचे 4 ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेटअप आहेत, इराण, टर्की, दुबई आणि व्हिएतनाम. मग आज आम्ही स्वतः सांगतोय. पण मी काय विचार करतो, एखाद दुसरी शिपमेंट करणं हा छंद झाला, तो व्यवसाय नाही झाला. बरोबर. सो हे लोकांना कळायला पाहिजे की आज तुम्हाला बिझनेसमध्ये यायचं आहे, तर बिझनेस तुमचा एका महिन्यात स्टार्ट होणार आहे. सो बिझनेस स्टार्ट करणं अवघड नाही, त्या बिझनेसला सस्टेन करणं भरपूर गरजेचं आहे. करेक्ट. ग्रेट. तुमचं एखादं एक्झाम्पल सांगू शकता का तुमच्या स्टुडंटचं की ज्याने चांगलं वगैरे सक्सेस मिळवलेली आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये? एखादं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे भरपूर सक्सेस स्टोरीज आहे. सो आपल्याकडे सोशल मीडियावर या सगळ्या सक्सेस स्टोरी दिसतील. पण माझ्याकडे पहिली सक्सेस स्टोरी होती की त्यांचं जे पाणी शुद्ध करण्यासाठी केमिकल लागतं ना वॉटर प्युरिफायर मध्ये, हे त्यांचं प्रोडक्ट होतं. वयस्कर होती, म्हणजे अगदी माझ्या पहिल्या बॅच मध्ये फक्त 8 ते 10 जण होते. त्यातली ही वयस्कर व्यक्ती अराउंड 58-60 ची, राहायला पण पुण्यातच. सो ह्यांचं जे केमिकल होतं ज्याने पाणी प्युरिफाय होतं बेसिकली, हे काही काही इंडस्ट्रीज मध्ये वापरतात. ही पहिली सक्सेस स्टोरी होती की त्यांना आम्ही 40 दिवसात अशा प्रकारे गाईड केलं त्यांना सेशन मध्ये की पहिली ऑर्डर त्यांना दुबईमधनं भेटली. आता दुबई का, पाणी नाहीये, वाळवंट आहे. सो प्रोडक्टही चांगलं, मार्केट चांगलं हिट करायला पाहिजे. हे प्रोडक्ट घेऊन तुम्ही श्रीलंका घेतलं असतं, उपयोगाचं नाहीये ना. सो दुबई त्यांनी पहिले मार्केट टार्गेट केलं आणि अगदी छोटी ऑर्डर होती, जास्त नाही, 6 ते 7 लाखाची होती जी पहिली भेटली. आणि त्याच्याबरोबरच दुसरे महेश सर म्हणून कोल्हापूरला होते. ह्या सगळ्या सक्सेस स्टोरी माझ्याकडे आहेत सर, म्हणजे लोकांनी बघितलं तरी दिसतील. महेश सर कॉलेजचे प्राध्यापक आजही आहेत. त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला इंडस्ट्रियल एरियामध्ये फक्त जामची फॅक्टरी जी होती
त्यांनी जाऊन जे आमचे सॅम्पल घेतले UK ला पाठवले, बेस्ड ऑन 5 kg सॅम्पल त्यांना 3 टनाची 100% ॲडव्हान्स ऑर्डर भेटली. ह्या 2 माझ्या सगळ्यात पहिल्या सक्सेस स्टोरीज आहे, ज्या आम्ही 40 ते 30 दिवसाच्या आत ऑर्डर काढून दिल्यात. आणि आज असा मी म्हणायला हरकत नाही, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, अगदी आठवड्याभरात पोरांनी ऑर्डर जनरेट केलेत आणि 2-2 महिन्याच्या आतही केलेलं आहे. रिसेंटली एखादा केस सांगू शकता? रिसेंटली पुण्यामधलेच एक अश्विन सर म्हणून आहेत, IT मध्ये आहेत, राहायला नवले सरला, ही पण सक्सेस स्टोरी दिसेल. सो त्यांनी प्रोडक्ट घेतलेलं डिहायड्रेटेड ओनियन पावडर आणि गार्लिक पावडर. अगेन ह्यांनी मार्केट घेतलं आयर्लंड. बर, आता आयर्लंड मधनं ह्यांना ऑर्डर कितीची आली? फक्त 5 टनाची ऑर्डर आली. ऑर्डर व्हॅल्यू जेव्हा मी यांच्याशी चर्चा केली की आले आपल्याकडे की सर सक्सेस स्टोरी छान झालं, सगळं असं असं आहे, हे सगळं झालं माझं. सो ह्यांची ऑर्डर व्हॅल्यू होती 2,70,000ची आणि जे एक्सपोर्ट इन्व्हॉइस केलं ह्यांनी 5.5 लाखाचं केलंय. विचार करा. म्हणजे मी त्यासाठी शॉकिंग होतो, बिकॉज मी त्या प्रोडक्ट मध्ये काम केलं, मला हार्डली 30-40% मार्जिन भेटलं. ही वॉज अ फर्स्ट वन की त्याला 100% मार्जिन तिथे डेव्हलप झालेलं आणि घरात बसून त्याने केलं. सर IT चा माणूस आहे. सोर्सिंगला मी त्याला फक्त काय म्हणलं की मी स्वतः ह्याच्यात काम केलं, तर तू महाराष्ट्रामधून सोर्सिंग नको घेऊ, गुजरातमध्ये महुवा, राजकोट म्हणून ही गाव आहेत, मोठमोठ्या इंडस्ट्रीज जिआयटेड आहे, तिथे तू सोर्सिंग कर. जाण्याची गरज नाही. इंडिया मार्टला इन्क्वायरी टाक, सॅम्पल घरी येऊन जाईल. फिजिकल जाण्याची गरज नाही. सॅम्पल आले, कंपनी घेतली, ते ऍज इट इज सॅम्पल त्यांनी पुढे पाठवले. सोशल मीडिया स्ट्रॉंग मात्र आम्ही जसं सांगितलं तसं त्यांनी डेव्हलप केलं आणि विदिन 3 days सॅम्पल पोचले, ऑर्डर आली आणि त्याची ती एक्झिक्यूट झाली. बर, आता तुम्ही खूप साऱ्या लोकांसोबत काम करतायत, विद्यार्थ्यांना ट्रेन करतायत, स्टुडंट्सला सांगतायत, लोकांच्या माइंडसेटमध्ये तुम्हाला काही वाटतं की काय अवघड आहे, त्यांना शिकवणं काय अवघड वाटतं तुम्हाला? नाही, मी हे म्हणेल शिकवणं सर अवघड नाहीये, शिकवलेलं इम्प्लिमेंटेशन करणं हे अवघड. बरोबर. कारण की आज जर हे अवघड असतं तर माझं काय म्हणणं आहे, 100 पैकी जर 10 जण पण शिकवल्यामध्ये जर यश मिळवतात आणि काम करतात, मग ह्यांना अवघड नाही आणि तुम्हाला अवघड काय जातं. म्हणजे आज जर मला वाटतं एखादी गोष्ट अवघड आहे, मग माझ्या इम्प्लिमेंटेशन मध्ये काहीतरी चुकतंय, माझ्या एक्झिक्युशन मध्ये चुकतंय आणि लोक ते फिगर आउट नाही करत. म्हणजे हे वैतागून जातात, अरे एवढं केलं होत नाही. पण तुम्ही 10 वेळा विचारा, अप्रोच करा, तुम्ही काहीतरी त्याच्यातनं सोल्युशन काढा, स्ट्रॅटेजी बनवा, तर तुम्हाला मार्ग भेटणार आहे. सो अवघड ह्याच्यात काही नाही, एकच आहे की दिलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, तुम्ही इम्प्लिमेंट करा, रिझल्ट 100% भेटेल. ओके. कुठल्या स्किल्स या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी लागतील? काहीच नाही सर. अबाव 18 years कोणी इंग्लिशची गरज नाहीये, काही नाही सर. म्हणजे आता बोलता बोलता तुम्ही गुगल ट्रान्सलेट हे टूल टाका किंवा सोनेटेल, जसं आपल्याकडे स्काईप होतं, हे टूल टाका. अगदी तुम्ही तुमच्या भाषेत मराठी, हिंदी, इंग्लिश काही तिथे टाईप करा, तुम्ही बोला, समोरच्या भाषेत ट्रान्सलेट होऊन जाईल. हा लोकांचा गैरसमज आहे की मला इंग्लिश यायला लागतं किंवा फॉरेन लँग्वेज यायला लागतं. आज एवढे जण आज बिझनेस करतात, आपलं सोडा, चायना मधल्या काय सगळ्या लोकांना इंग्लिश येतं का? तरी ते करतात ना. लँग्वेज कन्व्हर्टर टूल आहे, डिव्हाइसेस आहे, भरपूर काही गोष्टी आहेत. ओके, ठीक आहे. आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आता सध्या आपण पाहतोय की AI चा प्रभाव सगळीकडेच आहे. बीट IT, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री, सगळीकडेच AI चा आपल्याला दिसतंय. या इंडस्ट्रीमध्ये AI चा इम्पॅक्ट कसा होईल तुम्हाला वाटतं? माझ्या अंदाजाने बघा, मी जास्त टेक्नॉलॉजी सॅव्ही तर नाहीये फर्स्ट थिंग, पण AI चा मेजर इम्पॅक्ट नाही होणार. का? तर ही जी इंडस्ट्री आहे इट इज डेटाबेस ड्रिव्हन. ह्याच्यात तुम्हाला चांगला प्रोडक्ट सिलेक्ट करायचंय, त्यासाठी ऑलरेडी काही टूल्स आहेत. AI मुळे अजून काही सोपं होईल. मार्केट सिलेक्ट करायचंय, ऑलरेडी काही टूल्स आहेत आणि बायर शोधायचं. पण यू डोंट एक्सपेक्ट ना बायरशी बोलताना काही चॅटबॉट नाही बोलणार आहे. करेक्ट. तुम्हाला माणूसच लागणार आहे. सो ही भीती काढून टाका की AI मुळे या बिझनेसला प्रॉब्लेम होईल. उलट अपस्किल होणार आहे तुम्ही, की आता जर माझ्याकडे 5 सॉफ्टवेअर असतील मार्केट प्रोडक्ट सिलेक्ट करायला, बायर सप्लायर फाइंड करायला, AI मुळे असं होणार आहे की कदाचित ते 5 चे 50 सॉफ्टवेअर होतील. आता जसं एक छोटा ऍप जे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये कोणी सांगितलं ना, मी गॅरंटीने सांगतो, वोरोनाई म्हणून ऍप्लिकेशन आहे. हे एवढं जबरदस्त ऍप्लिकेशन आहे, जे लोक एक्सपोर्टमध्ये काम करतात त्यांना हे माहिती आहे. तुम्ही डाउनलोड करा, 195 कंट्रीजचा डेटा त्याच्यावर भेटेल तुम्हाला. काय चाललंय, काय नाही चाललंय, तिथल्या न्यूज झाल्या, तिथलं डिमांड झालं, भरपूर काय. आता हे कधी झालं? हे अगदी 2 वर्ष आधीचं ऍप्लिकेशन आहे. मग आता नवीन आतापर्यंत जर तुम्ही बघितलं 2020च्या आधी म्हणायला हरकत नाही. आज मला कस्टमर्स एजंट म्हणजे CHA कडनं मला जर कोटेशन घ्यायला लागायचं, मी कॉल करायचो, कोटेशन घ्यायचो. तुम्ही आता हॅपॅग्लॉएट टाका, सायट्रस म्हणून ऍप्लिकेशन डाउनलोड करा, फक्त तुमच्या प्रोडक्टचे डिटेल टाका, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला कोटेशन आलं. काहीच रॉकेट सायन्स नाही. मग लोकांना वाटतं मला कोटेशन कोण देणार? फक्त इन्फॉर्मेशन माहिती नाहीये, राईट गायडन्स त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, जेणेकरून प्रॉब्लेम्स त्यांना हे येत आहेत. लॅक ऑफ नॉलेज.
अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला आत्ता विचारायचा आहे की आत्ता सध्याची जी कंडिशन आहे, जिओ पॉलिटिकल जे काही इव्हेंट चाललेले आहेत, इराण वॉर चालू आहे, अमेरिका चालू आहे, तर याचा या इंडस्ट्रीवरती परिणाम ऑब्व्हियसली होत असेल, तर हा परिणाम कसा काय लोकांनी रोखता येईल त्यांना? जगातला पहिला वॉर आहे? नाही, पहिला वॉर तर नाहीये. पहिला नाहीये. ह्याच्या आधी इंडिया पाकिस्तान सुरू होतं, रशियाचं पण सुरू होतं युक्रेन बरोबर. आता जे सुरू आहे हे इराणसाठी सुरू आहे. आता प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो. रिसेंट न्यूज अशी आहे की 1200 टन माल मुंबईच्या पोर्टला बंदरवर पडून आहे. कोणता माल आहे? ऍग्रिकल्चर. बरोबर. आता ह्याच्यात ज्या लोकांचा माल आहे, ओके, दोन गोष्ट, ज्यांनी काहीतरी अर्धवट थोडं इथनं घेऊ थोडं तिथनं घेऊन करून माल भरलेला आहे, 100% त्यांचं नुकसान आहे. पण आज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे असे जण आहेत जे आज त्यांनी माल एक्सपोर्ट केलाय. माझ्या पण कंटेनर्स आहेत. आज काय झालेलं आहे, त्यांनी ऍग्रिकल्चर घेऊन दुबईच केलं ना. तो स्टेट ऑफ हॉर्मुझच बंद आहे. दुसरा पार्ट तर बंद नाही. तुमच्याकडे युरोप ओपन आहे, तुमच्याकडे श्रीलंका ओपन आहे, मलेशिया आहे, भरपूर कंट्रीज तुमच्याकडे ओपन आहे. तुम्ही गल्फच्या नादीला लागले पहिली चूक, कोणाचं तरी ऐकून. रेग्युलर एक्सपोर्टर असेल तर तुम्ही इन्शुरन्स काढला का? हा एकमेव असा बिझनेस आहे तो काय म्हणतो, एक्सपोर्ट करताना रिस्क मिटिगेट करून घ्या. म्हणजेच इन्शुरन्स बॉडी गव्हर्नमेंटच्या आहेत आणि प्रायव्हेट आहे. तुम्ही इन्शुरन्स काढा. उद्या तुमची चुकी नसताना तुमचं काही नुकसान झालं, ह्या बॉडीज तुम्हाला पैसे देऊन टाकतील, काहीच हरकत नाही. आता उदाहरण, तुम्ही 10 लाखाचं कंटेनर पाठवलं आहे, 2% सर इन्शुरन्स कॉस्ट आहे, 20,000 रुपये. आता ते 20,000 तुम्ही जर भरले असते, तुमचे आज 9 ते 9.5 लाख रुपये मिळाले असते. ऍग्रीसाठी 100% क्लेम नाही भेटत. 85 to 93% भेटतो, कारण की तुम्ही तेवढं प्रॉफिट मार्जिन ऍड केलेलं असतं. सो आता तुम्ही म्हणताल 5-10% लॉस आहे. बॉस, तो लॉस नाहीये. 100% जाण्यापेक्षा 90% तर आले, आणि जे पैसे येत आहेत त्याच्यावर गव्हर्नमेंट बेनिफिट पण भेटतंय तुम्हाला. सो बघितलं तर तो लॉस नाहीये. पण हे लोकांना माहितच नव्हतं की आम्हाला ज्या रिस्क मॅनेजमेंट बॉडीचे उदाहरणं, ECGC जी गव्हर्नमेंट बॉडी आहे, आपण इन्शुरन्स घेऊ, नाही घेतला. ICICI लोंबार्ड प्रायव्हेट बॉडीज पण इन्शुरन्स देते, घेऊ, नाही घेतला. इन्स्पेक्शन बॉडी SGS DNB घेऊ, लोकांनी नाही घेतला. आणि आता प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे आता जर बघितलं तर मला 2 रिसेंटली कॉल आमच्या स्टुडंटचे आले, नाही सांगून पण यांनी बनाना दुबईसाठी भरला आणि माल बाहेर काढण्यासाठी CA चे 5 आणि 10 लाख रुपये मागतोय. मग वी गेव देम सोल्युशन. काही चार्जेस भरायची गरज नाही. 1 ते 1.25 लाख रुपये जस्ट डीबोर्ड करण्यासाठी चार्जेस भरावे लागेल, दॅट इज रिसिटेड. ते बाहेर काढा आणि तो कंटेनर तुम्ही रशियाला तरी पाठवा, नाही तर इंडियामध्येच नॉर्थ साईडला पाठवा. गुवाहाटी आहे, दिल्ली आहे, पंजाब आहे, तिथे पाठवा. महाराष्ट्रामध्ये विकत बसला, महाराष्ट्राचा माल पैसे बनणार नाहीये. सो हे मला काय माहिती, मी बिझनेस करतोय म्हणून. मी फक्त इतरांसारखं जर ट्रेनिंग घेत बसलो असतो तर मी म्हटलं असतं सर बाद में बात करते, मालूम नाही. बरोबर. मला आता शेवटला तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारायचे आहेत. नक्कीच. तर मला सांगा की एक्सपोर्ट करण्यासाठी बेटर मॉडेल कुठलं आहे, ट्रेडिंग की मॅन्युफॅक्चरिंग? ट्रेडिंग. का बरं? आज विचार करा, मॅन्युफॅक्चरिंग सेटअप टाकणार, परत पैसे खर्च करणार, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते. इन्व्हेस्टमेंट नाही, तुम्हाला कंटिन्युअस ऑर्डर भेटणार आहे का? नाही, नॉट पॉसिबल. मी आज एक्सपोर्टचा माझ्याकडे सेटअप घेऊन बसलोय, तर आमच्या 4 एक्सपोर्टर मध्ये तो सेटअप चालवतोय. सो ट्रेडिंग कधीही बेस्ट आहे. ओके. बिगिनरसाठी बेटर प्रोडक्ट कुठला आहे, ऍग्रिकल्चर की हँडीक्राफ्ट? नाही, असं काही नाहीये सर. मी म्हणेल तुमच्याकडे जो जवळचा प्रोडक्ट आहे तो तुम्ही चांगला प्रोडक्ट घ्या. पण जस्ट स्टार्ट करतोय, माहिती नाहीये काही, तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक सांगू शकाल की? तुमच्या अवतीभोवती जो प्रोडक्ट आहे तो घ्या. मॅन्डेटरी नाही, ऍग्रिकल्चर जबरदस्ती कोणी सांगितल्यावर घ्यायला नका जाऊ. ऍग्री चांगला आहे, तेवढाच हँडीक्राफ्ट पण प्रोडक्ट चांगला आहे. छोटी क्वांटिटी असेल, तुम्हाला जर उत्तर द्यायचं झालं, छोटी क्वांटिटी असेल हँडीक्राफ्ट घ्या, मोठ्यामध्ये डील करायचं ऍग्रिकल्चर घ्या. ओके, ग्रेट. बायर शोधण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स पाहावे की ट्रेड फेअर्स? ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर. माझ्याकडे पैसे नाही, मध्यम वर्ग आहे, 10 वेळा मी बाहेर ट्रेड फेअर्सला नाही जाऊ शकत. बरोबर. एक्सपोर्ट सुरू करण्यासाठी सुरुवातीला स्मॉल कॅपिटल पासून सुरुवात करावी की बिग कॅपिटल? नाही, स्टार्ट विथ नॉमिनल कॅपिटल. एकदम जसं मागे सांगितलं, 25-50 हजारात हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. बरं. हा फुल टाइम बिझनेस आहे की पार्ट टाइम मध्ये देखील करू शकतो? तुमच्यावर आहे. मी सुरू करताना ह्याच्यात फुल टाइमनी आलतो, हळूहळू माझ्या गोष्टी 6 महिन्यात वर्षभरात रॅपअप केल्या आणि आज माझ्यासाठी फुल टाइम ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला वाटलं की बाबा मला पार्ट टाइमच जर ह्याच्यात काम करायचं तर तुम्ही ह्याच्यात तुमचं काम सांभाळून पण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही येऊ शकतात बिझनेसमध्ये. ओके. या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी नेटवर्क स्ट्रॉंग लागतं की प्रोडक्ट क्वालिटीमध्ये? प्रोडक्ट क्वालिटी. हे इंडिया नाहीये माझी ही ओळख आहे, ह्या नेत्याची ओळख आहे, जुगाड लावून दे, नाही. सिम्पली प्रोडक्ट क्वालिटी, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग.
फ्युचर अपॉर्च्युनिटीज कशामध्ये असतील? मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री की मर्चंट एक्सपोर्ट? मर्चंट एक्सपोर्टर आजही आणि उद्याही आहे. इट इज सिमिलर. तुम्ही बिझनेस सेटअप गोडाऊन वगैरे टाकून नाही बसू शकत, वर्षभर ऑर्डर नाही भेटणार आहे. सिम्पली 2 पैसे कमी भेटतील, ट्रेडिंग मध्ये जावा. ग्रेट. तुम्हाला EIFT ही इन्स्टिट्यूट चालू करण्याची कल्पना का आली? ही इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागे एक 2-3 हिटिंग पॉईंट होते. त्यातलं मेन असं होतं की आईन्सा मार्फत आम्ही स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करत होतो. काही आमचे कॉर्पोरेट क्लायंट्स होते, जसं मगाशी मी सांगितलं 2018 ते 2020 EIFT हे जे होतं फक्त सर्व्हिस सेक्टर आम्ही कॅटर करत होतो कॉर्पोरेट्स, की तुमचं प्रोडक्ट जे काही असेल आम्ही एक्सपोर्ट करून देऊ, तुम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे इम्पोर्ट करून देऊ, डॉक्युमेंटेशन आणि गव्हर्नमेंट बेनिफिट्स क्लेम करण्यासाठी आम्ही सगळी हेल्प करू. त्याच्यात आमच्याकडे इंडिव्हिज्युअल क्लायंट वाढायला लागले की ज्यांनी मार्केटमध्ये 50,000 लाख 2-2 लाख रुपये वाया घालवले ट्रेनिंगच्या नावाखाली आणि सपोर्ट सर्व्हिस काही भेटलं नाही. मग तिथे मला काय झालं की क्राऊड माझ्याकडे इंडिव्हिज्युअल वाढायला लागलं. आता 10-20 जणांना घेण्यापेक्षा मग आम्ही विचार काय केला की पब्लिकली आम्ही EIFT ओपन करू. आणि अशा प्रकारे 2020 एंडिंग 21 मध्ये EIFT ची पब्लिकली स्थापना परत झाली पब्लिकसाठी, आणि तो आम्ही सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म ओपन केला. तर तुम्ही आता या इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून आहात, तुम्ही लोकांना ट्रेनिंग देखील देता. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की लोकांनी तुमच्याकडूनच का शिकावं? खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये कोचेस, इन्स्टिट्यूट्स अवेलेबल आहेत, तुमच्याकडूनच का शिकावं? पहिली गोष्ट तर मी कोणताही कोच, ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर नाहीये. हे माझ्या कधीच कोणत्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार नाही. मी फुल टाइम एक्सपोर्टर इम्पोर्टर आहे. ओके. मी काहीतरी बघितलंय थेरी आणि काहीतरी शिकवते नाही. आज तुम्ही विचार करा, तुम्हाला पोहायला जायचंय, 2 व्यक्ती शिकवणार आहेत. एक कठाऱ्यावर थांबतोय आणि तुम्हाला सांगतोय अशी उडी मार, अशा हातपाय मार आणि पोहायला जा. दुसरा तुमच्या बरोबर मी आणि माझी टीम अशी व्यक्ती असणार आहे की पाण्यात उतरणार आहे आणि पोहायला शिकवणार आहे. आता हेच विचार करा, गाडी शिकायची आहे, बाजूला बसून शिकायची तुम्हाला माझ्या बरोबर, का जो बाहेर थांबतो आणि तुम्हाला मरायला पाठवतो, सांगतोय तुम्हाला फक्त बाहेर की बाबा लेफ्ट राईट टाक, क्लच टाक, तू तुझं शिकून घे. काही झालं उद्या झालंच तर मग माझ्याकडे, मग आपण पुढचं पुढे बघू. तर हा डिफरन्स आहे बाकी ठिकाणी आणि माझ्याकडे. ग्रेट. पूर्ण भारतात असं म्हणायला हरकत नाही, पूर्ण जगात एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की आज आमच्याकडे स्वतःचा लॅब सेटअप आहे. आज आम्ही स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करतोय. मी छाती ठोकून तुम्हाला सांगू शकतो, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही एन्क्वायरी करताय त्याला एवढंच म्हणायचं मला एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याचे डॉक्युमेंटेशन दाखवा. कारण काय येणार नाही, सर्व कॉन्फिडेन्शियल आहे, वो नाही दिखा सकते, वो ऐसा है वो तैसा है. माझ्याकडे फाईलचे गठ्ठ्यांचे गठ्ठे 2016 पासून दिसतील. फोटो फक्त मागू नका, तुम्ही या आणि बघा, काही हरकत नाही. आज आपलं वारजेमध्ये ऑफिस आहे. सो आज मी असं म्हणेल माझ्याकडेच का, तर आज तुम्ही कदाचित 2-4 ठिकाणी चुकीचं पाऊल उचललं असेल तर स्वतःसाठी अजून एक संधी द्या. कारण की आज मी स्वतः बिझनेस करतोय आणि त्याच सिम्पल टेक्निक तुम्हाला देतोय. दुसरं महत्वाचं म्हणजे आज मी स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, माझे सेटअप बाहेर पण आहे. अगदी काहीच नाही झालं, तुम्ही डायरेक्ट माझ्या बरोबर पण काम करू शकतात. ह्या फॅसिलिटी पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला कोणाकडे भेटणार नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही तुमच्याकडून जर कोणी शिकला आणि त्याला जर बिझनेस स्टार्ट करायला नाही जमलं तर तुमच्यासोबत काम देखील करू शकतो आणि बाकीचे ऑप्शन तुम्ही त्याला ओपन करून देऊ शकता. येस. आज माझ्याकडे 3 ऑप्शन ओपन आहेत. सगळ्यात पहिलं, तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचा स्टार्टअप करा, वैयक्तिक किंवा आमच्या बरोबर. दुसरं, तुम्ही आमच्या बरोबर किंवा वैयक्तिक ऍज अ कन्सल्टंट काम करा. तिसरं, तुम्हाला अगदी जर काहीच नाही वाटलं, इंटर्नशिप आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज आम्ही स्वतः तुम्हाला असिस्ट करतो या इंडस्ट्रीमध्ये, कारण की आपला सर्टिफाईड प्रोग्राम आहे. सो त्यामुळे त्याचे फायदे तुम्हाला 3 प्रकारे होतात. ग्रेट सर, धन्यवाद आणि थँक्यू सो मच. तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिला. मला असं वाटतं की आज प्रेक्षकांना इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस बद्दल इन अँड आउट भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मी प्रेक्षकांना एक विनंती करेल की जर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये यायचं असेल, स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुमचं लोकेशन काही असू द्या, तुमचं बॅकग्राऊंड काही असू द्या आणि तुमच्याकडे मिनिमम इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. तुम्हाला फक्त काय करायचंय, मी खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सरांचे डिटेल्स, त्यांची वेबसाईट, पूर्ण गोष्टी मेन्शन करणार आहे. तिथून सरांना एक कॉल करा, त्यांची टीम तुम्हाला पूर्णपणे हेल्प करेल याची मी तुम्हाला खात्री देतो. सर धन्यवाद. धन्यवाद.